नमस्कार मित्रांनो, मी ट्रॅव्हल विथ ऋतिक आता आपला नवीन ब्लॉगला चालू करतोय. तर ब्लॉग बनवता कारण म्हणजे चाललो शिमग्याला गावी होईला. तर आपल्या स्वतः पायल आज PLM म्हणून आपली पायल आहे. तर हाती काय तर चालू गावाला आता निघालोय. वाजलेत आता किती 2:45 झालेत. आता निघतोय 2:45 वाजता. तर कसं काय होतं सांगतो. तर चला सोबत राहा. आणि आता पाहायला आपल्याला शूट करायला पाठवून पाहायला दाखवेल कसा काय फोन पकडेल आता. तर नाही निघतो आणि मग तुम्हाला भेटतो. पुढे जाऊन डायरेक्ट थांबून भेटतो मग. चला आता आलो आहे इथे आपला पनवेल पेणला पोचलो आहे. पेणला पोचून आता नाश्ता मागवला आहे. नाश्ता नाही जेवतो नॉर्मल खाली खातो आहे. कारण की मागवलं आहे की चिकन मसाला आणि रोटी मागवलं आहे. तर थोडा खातो. आणि मेन एक मोठी कामगिरी केली म्हणजे काय कसा बोलू म्हणजे घरची चावी आहे ना माझ्या गावची. आजी माझी मुंबईला आली इकडे मुंबईला. तर गावाला घरच्या घरी लॉक. आणि नेमकी आजीकडे चावी विसरलो. ती चावी आणलीच नाही. आजी बोलली चावी घेऊन जा. तर चावी विसरून गेलो मी. आता माझी जरा बांधलेलं मला घरी जाऊन लॉक फोडायला लागणार आहे, कापायला लागणार आहे, तर काही करायला लागणार आहे. त्याशिवाय मला पर्याय नाही ते मला. आणि मला फोनवर फोन येतात. विनय, अनुराग, आनंद कंटिन्यू फोन येतात माझे त्यांचे मला. तर आता मागवल्या बघूया. ते आल्यावर भेटतो कसं सवय काय नाही चालत तुम्हाला सांगतो. पण मोठ्या माझ्याचा मोठा स्कॅम झाला आहे. चावी विसरून आलो आहे मी आता. त्यात आता मला मोठा हे आहे टेन्शन आहे. घरी जाऊन लॉक कापायला लागणार आहे. नवीन लॉक घ्यायला लागणार आता. तर चला आल्यावर भेटतो बघ मला. तर आला आहे आपला ऑर्डर आले. तर आता मागवलं चिकन मसाला. हे बघा चिकन मसाला मागवला आहे. तर खातो आता. कसं टेस्ट आहे तुम्हाला सांगतो. मग 2 मिनटं टाकूनच सांगतो जरा कसं काय. बिड्याचा रस्सा लागतं. पायल काढणे रिव्ह्यू घेऊया कसं लागतं ते. पायल सांगाल आपल्याला की तिचे रिएक्शन घेऊ कसं लागतं काय नाही ते. स्टेट येऊन तर लिंबू मारतो जरा. आणि पायलचा रिव्ह्यू जाणून घेऊया कसं लागतं काय लागतंय. पायल येत पण नाही. नंतर घेऊया डायरेक्ट. नंतर पायलचा रिव्ह्यू खाल्ल्यानंतर घेऊया. कारण की आता ती येईपर्यंत टाईम लागेल. ते हात धुवून फ्रेश होतं जरा. नंतर आपण आलो आता. नाश्ता वगैरे झाला आपला. जेवण नाश्ता खाऊन झाला आहे. तर आपल्या गाडीला पाणी मारून घेतो आहे. तर आपला भाव पाणी मारतोय. दोस्त फोन में देख यूट्यूब पे जाएगा अपना यूट्यूब पे अपना यूट्यूब चैनल है. दोस्त अपना पाणी मार रहा है गाडी पे. हाँ पायलच्या बोलण्यावर नाही ऐकलं. बस हो गया. तो जरा गाडीला पुसतो वगैरे. आम्ही जातो आधी. चला हां ह्या कपड्याने पुसतोय मग आहे. तर नंतर भेटतो गेली. तर फायनली आपण आता पोहोचलोय मानगाव मध्ये. तर बघू शकता कॉकपिटचा व्ह्यू. तर पपन्या कापकी कोकण शिमगा उत्सव श्रीवर्धन. आलो शिमग्यास आलोय आम्ही. तेव्हा बघा मासळा गावात मानगाव मधला पण बघाल. मानगाव मध्ये बहुतेक तर एवढी गर्दी नाही. आपल्याला गर्दी भेटली नाही. गर्दी तर कमी आहे मानगाव मध्ये. ट्रॅफिक नाही आहे. अरे बघ 46 बायकर गेला. तेवढी पण नाही ट्रॅफिक. नाही तर मागे शिमग्याला आलेलो ना तर खतरनाक ट्रॅफिक होता. तर आता एवढा ट्रॅफिक नाही. कारण की आपण आलो आता. आपल्याला रस्ता खाली पाहिजे म्हणून सगळा ट्रॅफिक आणला. हा लागला ट्रॅफिक. बोललो आणि ट्रॅफिक लागला.
आहे ना, आपण तर शॉर्टकट मारूया, शॉर्टकट मारूया. आता शॉर्टकट रोड दाखवतो ना, त्या शॉर्टकट रोड म्हणून टाकले, शॉर्टकट रोड म्हणून टाकले. तर हा मानगावमधनं आपण आम्हाला श्रीवर्धन बसला तिकडे यायला त्या लोकांना शॉर्टकट रोड आहे. तुम्ही बघा शॉर्टकट रोड पुढे आपला पेट्रोल पंप आहे ना, पेट्रोल पंप तिकडे बाहेर पडेल. हा बरोबर, पेट्रोल पंप बरं तोचला आहे मी. सांभाळून घ्या, माझी जीप जड झाले ते आता त्या बोलून होईल. आणि आता आमच्या गावाला तुम्ही ब्लॉगमध्ये सांगितलं तर आता मग तुम्हाला ऐकायला येईल काय माहिती. आणि कारण की आता आमच्याकडे आहे ना होळीमध्ये शिव्या देतात, आणि जर शिव्या असेल ते माफ असतात आम्हाला होळीमधल्या. तुम्ही ऐकला असाल तर तुम्ही जरा सॉरी, पहिला तुम्हाला सॉरी बोलू शकतो. बाकी होळी कालवा बघा, कालवा होळीसाठी शिव्या माफ असतात आम्हाला, कारण की आमच्याकडे शिव्या देतात होळीमध्ये. तर ओके मॅम, थँक्यू. तर आपला गावचा व्ह्यू कसा आहे देखो ना गाइस, गावचा देखो ना गाइस, देखो ना गाइस, गावचा व्ह्यू देखो ना गाइस, फुल तांबूसा कलर गाइस. हम है ये पीछे पायल है, गांव का कलर है, देखो ना गाइस, तांबूसा कलर देखो ना. फाइनली हम लोग शिमला के लिए आ गए गाइस, और मैं खुश हूँ गाइस. पायल हिंदी हंस रही है. तो चलो लेट्स चिलमेट, गांव में मिलते हैं दिल में. ओ ये तर आता आलोय गावामध्ये. आल्या डायरेक्ट यांना भेटायला आलोय, यांना भेटलोय आता आल्या गावामध्ये. तर नियोजन चाललंय पार्टीचा. तर आल्याला घरी पण नाही गेलोय, पाहायला बाहेरच सोडली, तिला हेल्मेट दिला आणि आलोय. तर बघूया कसं काय कुठे काय होतं प्लॅनिंग. तर चला जातोय, कुठे काय होतं तुम्हाला सांगतो नंतर. आणि डायरेक्ट आता होळीला भेटायचे. गुरु आजचे मानकरी, गुरुवांचे मानकरी, या गुरुवाचा चेहरा लक्षात ठेवा. चला नंतर भेटतो. तर आपण आता आलो सोन्यांच्या हॉटेलला. सोन्यांच्या हॉटेलवरनं चाललोय आता. खेळी आहे आपली भैरीदेवीची. तर ते खेळी तिकडे भेटतं ना रे, भेटतं ना ती. हां, सोमदेवीच्या मंदिराच्या समोर आपली खेळी भेटते. ते म्हणजे भेट होतं. तर तिकडे चाललो आता आम्ही, मी सोनन, अनुराग आणि विनय. तर तिकडे जाऊन तिथला मॉल दाखवतो तुम्ही. आणि तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं मी की शिवी गाडी होतं आमच्या इकडे, आणि आमच्याकडे शिव्या देतात होळीमध्ये, आणि त्या माफ असतं शिव्या. तर तुम्हाला थोडाफार शिव्या आल्या असतं तरी सॉरी, माझ्याकडनं पहिला सॉरी म्हणून घेतो तुम्हाला. कारण की तिथं गेलं की आगरकर आणि कसबेकर, तर तुम्हाला नंतर सांगतो काय समजवतो काय आहे ते आगरकर आणि कसबेकर. तर इथनं पहिले जातो, आणि तुम्ही तिकडे आगरकर आणि कसबेकरांना शिव्या देणार, आणि आम्ही आगरकर आहोत चौघं, आणि आम्ही कसबेकरांना देतो शिव्या. पण मी काही शिव्या देत नाही, आणि चौघं आपली भाऊ पण शिव्या देत नाही. तर बाकी पब्लिक येईल, पण ती त्यांच्याकडनं मी पहिले सॉरी बोलतो आहे की माफ असतं म्हणजे होळीच्या टायमात शिवी. तर आता जातो तिकडे आपल्या सौंदर्यदेवी मंदिराच्या समोर. तर तिथनं मग तिथंच भेट होईल, मग तुम्हाला दाखवतो खेळांची. चला मला तिकडे जाऊन भेटूया डायरेक्ट. आगे
तर आता तुम्ही बघितलात की तिथं झाली म्हणजे तिथं भेटतं ना, म्हणजे समजा त्याच्या मंदिराच्या समोर आपली खेळी आलेली भैरीदेवाची, तर तिथं चाललेला सगळा तुम्ही तर बघितलात फुटेजमध्ये. तर आता आलं गावामध्ये आपल्या घरी इकडे पार्टी आहे आणि तुम्हाला बोललं की मी चहा विसरून आलो आहे, तर लॉक तोडायला लागणार आहे. तर सोनन आणि अनुराग गेल्या घरी, तर चाललं आपल्या पोरांसोबत खाली, आपल्या गावातल्या पोरं गेलेत खाली. तर विनय चाललं त्याच्या लाईव्हचा काहीतरी आहे, तो चालला आहे कोलमांडण्याला. तर इथनं आता पोरांसोबत आता खाली, नंतर मग लॉक येऊन तोडायला लागत. तर झोपाची सोय होईल माझी, नाही तर झोपायचा सोय ना, आपले घरे बरेच आहेत. पण आता कसं आपल्या घरात सकाळी कचरा बिचरा काढायला लागेल, साफसफाई करायला लागेल, कारण की एकटाच आहे घरी. आजी पण गावाला 2-3 दिवस मुंबईला आले, सर गावाला मुंबईला आले. आता खाली आणि मग खाली पोरं कसं काय उद्याचा प्लॅन कसं काय. उद्या तर होळी आहे, मोठा होम आहे, त्याचा प्लॅन आहे. तर चला काल जाऊन भेटतो तुम्हाला. नेक्स्ट डे. काल रात्री आलो, आपला भेटी तिथनं आपली भेट झालेली, तिकडून आलो समजा तिथनं घरी गेलो. घरी तुम्ही बघितलात तिथनं पोरांमध्ये गेलेलो थोडा, तिथला काय शूट घेतला नाही. तिथनं डायरेक्ट आलो सोननच्या हॉटेलला झोपायला, कारण की रात्री वेळेला लॉक तोडला तर सगळ्यांना आवाज जाईल. म्हणजे माझाच घराचा लॉक तोडायचा आहे, पण लोक झोपलेले असतील म्हणून जास्त खूप उठवला नाही. आणि हा असता टाईम आपला क्रिकेटर आउटफिट. ते पाठचं जरा इग्नोर करा. तर आता जातो, बेड पण एकदम नरम आहे बघा. तर इथनं जातो पहिला, आता इथनं जातो म्हणजे आता बघतो घरी जाऊन बरं लॉक तोडतो, तर घरातला सगळा साफसफाई करतो थोडाफार. तर साफसफाई केली पाहिजे, सण आहे. आणि मग बघूया कसा काय प्लॅन होता. कुसुमादेवीची आपली आई कुसुमादेवीला पण का तिकडे साने आपल्या आवडीची ते आणायचे, ते आपले अनुराग जातील आणायला. तर शेवर पण आणायचे आहे, ते दाखवतो तुम्हाला कसं काय असतं ते. आणि पोरांचं बघूया, दुपारी पोरं बोलत ती काल रात्री थोडाफार क्रिकेट खेळायचा आहे. तर बघूया क्रिकेट खेळायला पण तिकडेच भेटूया. कसं काय आता दिनचर्या पूर्ण कसा दिवसचा आहे, तो पूर्ण दिवस दिसेलच आपल्याला. सोबत राहा फक्त. चला इथनं मी तिकडे घराचा लॉक दाखवतो, तिकडे जापर्यंत घरी पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत मी तिकडे जातो. चला नंतर भेटतो तिकडे करून. हे बघा लॉक आमच्या घराला, घरच्या घराचा लॉक तर 2 माणसं मागवले, एक म्हाडवाला, एक सिल्वरवाला. मी घातला तो कडी सकट बाय. तर चला जरा लॉक तोडतो, कारण की माझे वांदे होतील नाही तर. दे कॅमेरा इकडे दे. शुभारंभ. हा इकडं हे असतं ना, हा तू घाल. हे कुठं असतं? हा इकडं. हा तू दरवाजा तोडशील. सक्सेसफुल. मजा आहे. चला हाऊस टूर घ्या, हाऊस टूर. बस जाम झाली हाऊस टूर. आत्याची इथं म्हणजे शिनेच्या माहिती आहे तुम्हाला, त्याची आई. तर तिथं आता आल्या पुरणपोळी खायला भेटली बघा. इकडं पुरणपोळी चालू आहे, जेव्हा कन्फर्म नाही कुठं. हे पुरणपोळी चालू आहेत, पुरणपोळी खातो. होळीची पहिली पुरणपोळी आहे. आणि तिकडे पोहे आहेत, हे पोहे ना, मग पुरणपोळी खातात. तर पुरणपोळी खातो पहिली होळीची, आणि मग तुम्हाला नंतर भेटतो. तर मग अशी आत्ता बघितलं तुम्ही, आपला लॉक बिक फोडून झालाय घरातला. तर आता आलं क्रिकेट खेळायला आपल्या पोरांच्या मध्ये. जेव्हा क्रिकेट मॅच चालू आहे सगळी. आगा आपला विनर बाउंड्री मारला राजनी चौका. हा महाड मधला प्लेअर आहे. तर आता क्रिकेट खेळतोय. इथं क्रिकेट खेळून नंतर रात्री डायरेक्ट होमाला जाऊ, आणि काय पार्टी असेल तर तुम्हाला दाखवतो. सगळं क्रिकेट खेळतो मग तुम्हाला भेटतो. तर चला, होळीच्या निमित्ताने आज सगळी पोरं आपली गावातली एकत्र आलेत. आपल्या गोटणीवरची पोरं सगळी एकत्र आलेत. एवढी पोरं कधी नसतात जास्त, म्हणजे कधीतरी असतात. एवढी पोरं आहेत. सगळी पोरं एकत्र आलेत, बरेच टायमाने नंतर एकत्र आलेत. म्हणजे कधी सगळे बाहेर असतात, इकडे तिकडे जॉब याने. सगळी पोरं एकत्र आलेत. मॅच चालू आहे आपली. आणि गावातला क्रिकेट तुम्हाला माहिती असतो कसा असतो. थोडासा काय लागला तरी सगळे अंगावर येतात. तर बरेच दिवसांनी आले ते एकत्र. तर त्याला खेळतोय क्रिकेट, नंतर तुम्हाला भेटतो. तर त्याला क्रिकेट खेळतो, नंतर होळीला टायमाला भेटतो. नंतर काय असेल तर मला परत भेटेन नंतर. तर चला, मॅच चालू आहे आता. आजची मॅच चालू आहे, फायनल मॅच. तर आता किती पाहिजेत? 3-3 पाहिजेत. लाची फायनल काळोख झाला तरी मॅच चालू आहे. हे बघा,
इथं कुठं खेळतोय मी माहिती ना. लास्टची मॅच फायनल एकदम फायनल मॅच चालू आहे. 2-2 काय लास्टची मॅच चालू आहे. महाडवरना प्लेअर मागवलाय महाडवरना. तर झालं आता मॅच फायनल संपले. फायनल आम्हीच मारले सलग. फक्त त्या लोकांनी एकच मॅच जिंकलेले. चिडी खाऊन फायनल काय नाही हे लोक हारलेत. 8 लोक हारलेत. चिडी खाऊन फायनल मारली. काय नाही हारले ते लोक. सगळे मॅच हारले ते लोक. आम्ही फक्त एकच मॅच जिंकलेत. बाकी सगळे आम्ही जिंकलोय. तर आता एक मॅच जिंकलेत फायनलची. तर आता असा कर्णधार असला तर खेळणार नाही कोण. टीमचा कर्णधार सगळे मॅच हारले ना. ते सगळे मॅच हारलेत. एक मॅच जिंकले फक्त. दिल्ली हो. तर अरे मनोज आला मनोज. तर चला ही मॅच जिंकली. आता डायरेक्ट आपल्याला होळीला पोरांसोबत सगळ्यांना जाताना दाखवतो. आता आज होम आहे ना. सकाळी 12 वाजता 12 वाजता होमाला जायचं आपल्याला डायरेक्ट. काय बोलतोय काय विशालची विकेटचा जा आहे. तर चला नंतर तुम्हाला भेटतो डायरेक्ट. आता झालं मॅच क्रिकेट वगैरे करून नंतर डायरेक्ट आता भेटतो घरी जाऊन फ्रेश बीस होतो. फ्रेश बीस झालोय आणि नंतर मग भेटतो. हे बघा हारलेले चेहरे बघा. हारलेले चेहरे हारलेले चेहरे. जिंकले ना बाबा सगळ्यांना पुढे हे बघा हारलेले चेहरे. हारलेले जनिया हा बघा जनिया चिकलागा लागला जनिया. तर चला नंतर भेटतो तुम्हाला. तर आता आलं घरी खेळून वगैरे क्रिकेट वगैरे खेळलाच बघितलात तुम्ही. कारण की बरेच खूप म्हणजे खूप दिवसांनी आपली पोरं आलेली आहेत. सगळी पोरं एकत्र होती. म्हणजे आधी पोरं नव्हती थोडीफार नव्हती पण बरेच दिवसांनी एवढी पोरं एकत्र आलेली. होळीची म्हणजे होळीला सगळे आलेली. तर खेळायला या सगळ्यांना सुट्टी होती. सगळी पोरं खेळायला होती. बऱ्याच दिवसांनी बरं वाटलं की सगळी पोरं आलेली खेळायला आपल्या गावातली. तर म्हणजे बऱ्याच टायमानंतर मी बघितली की एवढी पोरं आम्ही एकत्र येऊन क्रिकेट खेळतो. आणि एवढी मजा आली तर हिसाबाच्या बाहेर मजा आली. तर आता व्लॉग मी का असा एंड करायचा विचार केला की कारण की खूप मोठं होईल. आता होमाला पण जायचं आहे. परत पार्टी पण आहे आणि उद्या धुळट पण आहे. तर लय मोठा होईल ब्लॉग. तर एवढा मोठा ब्लॉग मला करण्यापेक्षा 2 पार्ट बनवूया. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. जाहीर करतो आणि भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला लगेच. कारण लगेच आपल्याला आत्ताच पार्टी करायची आहे. तर म्हणून ब्लॉग एंड करायचा निमित्त मी दुसरा पार्ट बनवायचा म्हणून हा ब्लॉग एंड करतो. तर भेटूया चला पुढच्या पार्टमध्ये. टाटा बाय बाय.